आजूबाजूला जर का तुम्हाला एखादा बेसिकली काय भेटलं म्हणजे रोजच्या बेसिकली फ्लावर राईट ना, रोज फ्लावर जर का चांगलं ग्रो अप करणार रेड कलरचं एकदम ब्राईट रेड कलर देते, एकदम जबरदस्त एकदम काय असणार चांगली स्मेल येताना बघायला भेटणार आहे. आजकाल तशी फ्लावर भेटतच नाही आपल्याला. उज्जैनमध्ये स्पेसिफिकली काय शोधत की तुम्हाला रोज चांगले फ्लेवरची भेटू शकते राईट ना, की त्याच्यामध्ये फ्रेग्रन्स खूप चांगला आहे. बट आता आपल्याला आजूबाजूला भेटत नाहीत. आता तुम्हाला एखादा प्लांट जर भेटलं तर ते रोडवरती आहे. तर रोडवरती जर का त्या प्लांटचं तुम्ही सोमॅटिक हायब्रिडायझेशन जर करायला गेला तर डेफिनेटली त्या लीफवरती मल्टिपल बॅक्टेरिया असणार आहेत, मल्टिपल अदर फॅग्रमेंट असणार आहेत, फंगसचे पोर असणार आहेत. आता या जर का कंटामिनेटेड लिफचं किंवा पीसचं मी सोमॅटिक कल्चर जर करायला गेलो तर माझा त्याच्यामध्ये काय होईल की लिफचं ग्रोथ तर होईल सायमल्टेनियसली, बॅक्टेरियाची फंगसची या सगळ्यांची ग्रो होणार आहे. म्हणजे मला कल्चर प्युअर फॉर्म मध्ये भेटणार आहे का? नाही, हे इम्प्युअर फॉर्म मध्ये भेटणार आहे. सो इम्प्युअर कल्चरला प्युअर करण्यासाठी त्या पीसला आपण टाकलं कशामध्ये? H2O2 च्या सोल्युशन मध्ये. आणि इथं आपण काय केलं? स्टरलायझेशन केलेलं आहे बघा. स्टरलायझेशनची प्रोसेस इथे काय केली आपण परफॉर्म केलेले. स्टरलायझेशन केलं मीन्स फ्री ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम करून टाकलेले आहेत. आता हा पीस मी उचलला आणि पर्टिक्युलरली माझ्या कल्चर मीडियावरती टाकून दिला राईट ना. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे जे काही बेसिकली पीस असणार तो उचललाय आणि आपण कल्चर मीडियावरती टाकून दिलेला आहे. सो कल्चर मीडिया इज नथिंग बट काय असणार आहे? असा मीडिया की ज्या त्या प्लांटच्या पीसला ग्रो अप होण्यासाठी लागणारे बेसिकली त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स असणार सगळे राईट ना. सो न्यूट्रिएंट जे असणार आहे ते कशा पद्धतीने परफॉर्म करतो ही एक बेसिक कंडिशन मात्र सुद्धा सगळा खेळ बाळवून बेसिकली कल्चर मीडियाचा आहे सगळा खेळ. कल्चर मीडिया कसा असणार ना त्या पद्धतीने तुमचं टिश्यू कल्चरमध्ये कोणाची ग्रोथ होणार आहे हे डिसाईड केली जाते. म्हणून तुम्हाला ते कल्चर मीडिया बेसिकली काय करतोय इंट्रोड्यूस करून देतोय. फर्स्ट ऑफ ऑल ह्या कल्चर मीडियामध्ये मी कसं बनवतोय समजून घ्या. पहिल्यांदा मी ऍड केलं काय माहितीये का? सुक्रोज ऍड केला. सुक्रोज काय असणार आहे? एक बेसिकली एनर्जीचा सोर्स झाला. ज्यावेळी हे प्लांट सुक्रोजला युटिलाइज करणार आहे, ब्रेकडाऊन करणार आहेत, एनर्जी रिलीज करणार आहेत, त्यानंतर त्यांची ग्रोथ होताना बघायला भेटणार आहेत. पहिली प्रोसेस. सेकंड थिंग आपण याच्यामध्ये काय केलं? इनऑर्गॅनिक सॉल्ट. इन जनरल मध्ये कोणत्याही प्लांटला जर का ग्रो व्हायचं असेल त्यांना फर्टिलायझरची गरज आहे बाळांनो. आणि फर्टिलायझर मध्ये स्पेशली आपण काय घेतो? येस, सोडियम, देन नायट्रोजन, पोटॅशियम आणि काय असणार तुमचं? फॉस्फेट. हे तुमचे काय असणार आहे मेनली मोलिक्युल येताना बघायला भेटणार आहेत. मग मी काय केलं की स्पेसिफिकली आर्टिफिशियली जे काय माझ्याकडे सॉल्ट होते त्या कल्चर मीडियामध्ये मी ऍड करून टाकले. फर्दर या प्लांटला ग्रो व्हायचं आहे म्हणजे डेफिनेटली याला स्ट्रक्चरल अँड रेग्युलेटरी प्रोटीनची गरज असणार आहे. सो प्रोटीनची रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठी काय ऍड करून टाकलं आपण त्याच्यामध्ये? अमायनो ऍसिड राईट ना. फोटोसिंथेसिस करत असतील तर डेफिनेटली यांना फोटोसिंथेसिस करण्यासाठी कोणाची गरज असते? कोफॅक्टरची राईट ना. आणि को फॅक्टर इन जनरल मध्ये कोण असतात बाळांनो? विटॅमिन नंबर बघायला भेटणार आहेत. जस्ट लाईक तुम्ही फोटोसिंथेसिस मध्ये NAD आणि FAD निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड फ्लेविन ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड होप्स तुम्ही को फॅक्टर त्याच्यामध्ये स्टडी केले असणार आहेत. अजून पण डिफरंट डिफरंट टाईपचे आहेत. बट इन जनरल मध्ये आपण काय केलं की यांना टाकून दिलं ऍज अ को फॅक्टर म्हणून ऍक्ट होताना बघायला भेटणार आहेत. फर्दर आपण काय ऍड केलं याच्यामध्ये? ग्रोथ फॅक्टर टाकले. ऑब्व्हियसली या प्लांटला जर का ग्रो व्हायचं असेल तर याच्यात ग्रोथ हार्मोन पाहिजेत. आणि आम्ही आय थिंक मला वाटतं तुम्ही प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंटमध्ये हे ग्रोथ हार्मोन स्टडी केले असणार आहेत. ऑक्झिन, सायटोकॅनिन, जिब्रॅलिन राईट ना. सो या टाईपचे प्लांटला ग्रो करून देण्यासाठी ऑक्झिन आणि सायटोकॅनिन असे सेल डिव्हिजन करणारे बेसिकली आपण काय टाकून दिलेत? येस, हार्मोन पण टाकून दिलेत कल्चर मीडियामध्ये. आणि देन त्यानंतर हा कल्चर मीडिया मला फर्दर काय करायचं? सॉलिडिफाईड करायचा आहे. सॉलिडिफाईड करण्यासाठी मी काय टाकून दिला? अगार अगार त्याच्यामध्ये ऍड केला. इतकं सिंपल साधं मेकॅनिझम आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे बाळांनो माहितीये का? कल्चर मीडिया नावाचं जर का तुम्ही नाव फक्त एखादं जर का अॅग्रो केमिकल जे बेसिकली ॲग्रिकल्चर जर का एखादं स्टोर रूम असणार तिथे जाऊन तुम्ही म्हटलं की मला बेसिकली काय करायचं? टिश्यू कल्चर करायचं आहे, मला कल्चर मीडिया द्या. तर कल्चर मीडिया तुम्ही ज्या वेळेचा मागचाल त्याचनुसार तुम्हाला भेटणार आहे. सो कल्चर मीडिया तुम्ही मागितला आणि त्याच्यामध्ये सगळं बेसिकली पावडरच्या फॉर्ममध्ये असते. कोणत्या फॉर्ममध्ये असणार आहे? पावडरच्या फॉर्ममध्ये. मग तुम्हाला काय करायचं आहे की एक बेसिकली जस्ट एक पर्टिक्युलर टेस्ट ट्यूब तुम्ही घेतली राईट नाही, टेस्ट ट्यूब घेतली. या टेस्ट ट्यूब मध्ये वॉटर तुम्ही कोणतं टाकताय ते मॅटर करते हा. इथे टाकलं पाहिजे तुम्ही डिस्टिल्ड वॉटर तुम्ही टाकलं पाहिजे ऑर स्टराईल वॉटर ऑर सलाइन वॉटर बेसिकली असणार आहे. हे बेसिकली खूप जास्त मॅटर करते बिकॉज या वॉटरमध्ये जर का एक सिंगल बॅक्टेरिया जरी असेल तर त्या सिंगल बॅक्टेरियाला भेटला काय? कल्चर मीडिया. तो कल्चर मीडिया युटिलाइज करून तो स्वतः तिथं ग्रो होऊन जाईल. म्हणजे तुमचं एक्स प्लांट तर कंटॅमिनेट होऊन जाईल आणि त्याच्यावर तो बॅक्टेरिया ग्रो झाल्यानंतर इन्फेक्शन अजून क्रिएट करू शकतो. सो टू यूज द डिस्टिल वॉटर काय असणार आहे? सलाइन वॉटर, जे की प्युअर फॉर्म मध्ये असतं. आता वॉटर ऍड केल्यानंतर ना ह्या सगळं सोल्युशन मला काय करायचं? त्याच्यामध्ये पोर करायचंय, मिक्स करायचंय, स्टर करायचंय. मिक्सिंग झाल्यानंतर तुम्हाला लिक्विड फॉर्म मध्ये काय भेटणार आहे? सगळा तुमचा कल्चर मीडिया भेटणार आहे. आता कल्चर मीडियाला मला सॉलिडिफाईड करायचं आहे. सो सॉलिडिफाईड करण्यासाठी मी काय टाकला? अगर अगर ऍड केला. अगर अगर ऍड केल्यानंतर हे तुम्ही टेस्ट ट्यूब मध्ये असं टाकून दिलेत. ही तुमची प्रॅक्टिकलची काय असणार? टेस्ट ट्यूब असणार आहे. ही टेस्ट ट्यूब तुम्हाला ऑलवेज काय करायची? टिल्ट फॉर्म मध्ये ठेवायला पाहिजे. आता मी तुम्हाला एक पॉईंट मेनली मेन्शन करून देतो बघा. ही तुमची एक टेस्ट ट्यूब असणार आहे आणि तुमची दुसरी टेस्ट ट्यूब इथे येताना बघायला भेटणार आहे. सगळं सोल्युशन तुम्ही टाकलं स्ट्रेट फॉरवर्डला ठेवलं तर असं होणार आहे. सॉलिडिफिकेशन असं येणार आहे. आणि तुम्ही जर का टिल्ट केली तर या फॉर्म मध्ये काय असणार? तुम्हाला अशी कंडिशन येताना बघायला भेटणार आहे. सांगा सरफेस एरिया कोणाचा जास्त आहे? फर्स्ट और सेकंडचा? त्यामुळे ऑलवेज प्रॅक्टिकलसाठी तुम्ही अशा पद्धतीने कल्चर मीडिया यूज करायचा आहे.
समजतंय? कारण की ह्या सगळ्या टेक्निक्स आम्ही आमच्या स्पेसिफिक काय केलं माहितीये का, मायक्रोबायोलॉजीमध्ये करून झालेलो आहे. हे आम्ही असं कधीच पद्धतीने करत नव्हतो. ब्रॉथ आम्ही असं क्रिएट करायचो. ब्रॉथ म्हणजे काय असणार आहे, की स्पेसिफिकली सोल्युशन असणार आहे, की ज्याच्यामध्ये बॅक्टेरिया सगळे माझे प्रेझेंट आहेत. करेक्ट ना? आणि हा जो असणार आहे ना, म्हणजे आता एक पर्टिक्युलरली टेस्ट ट्यूबवरती जर का आम्हाला मेकॅनिझम जर आमची म्हणजे प्रॅक्टिकल परफॉर्म करायचे असेल, तर इन जनरलमध्ये आम्ही असंच मेकॅनिझम परफॉर्म करायचो. राईट ना? कल्चर मीडिया टाकून अशा पद्धतीने आम्ही आमचे स्पेसिफिकली एक टेस्ट ट्यूब क्रिएट करायचो. आता सिंपल साधं मेकॅनिझम पुढचं काय असणार आहे बघा. राईट ना? तुम्ही जसं पर्टिक्युलरली या कल्चर मीडियामध्ये राईट ना ह्या सगळ्या गोष्टी टाकल्यानंतर ना एक्स प्लांट तुम्ही टाकून दिला, सोमॅटिक सेल तिथे टाकून दिले, तर त्या सोमॅटिक सेलला हे सगळे बेसिकली मीडिया प्रोव्हाइड झालेत. राईट ना? इच अँड एव्हरीथिंग त्यांना ग्रो होण्यासाठी नॅचरल प्रोसेसमध्ये त्या प्लांटमध्ये ज्या सगळ्या थिंग्स अवेलेबल असतात त्या ऍज इट इज तुम्ही त्याला प्रोव्हाइड करून टाकल्यात. आणि तुम्ही त्याच्यामध्ये काय टाकलं बघा, की इथं स्पेसिफिकली ग्रोथ हार्मोन एस्पेशली काय टाकून दिलेत, S A and C नंतर काय असणार आहे, ऑक्झिन अँड सायटोकोनिन सांगायचं प्रपोर्शन कसं आहे, इक्वल ठेवलेलं आहे पण. राईट ना? हे इक्वल जर का माझं प्रोपोर्शन असेल तर डेफिनेटली ऑक्झिन इज मेनली रिस्पॉन्सिबल फॉर द वॉट, ग्रोथ ऑफ काय असणार, रूट ऑर बेसिकली शूट, रूटसाठी असतो बाळांनो. सायटोकिनिन मेनली रिस्पॉन्सिबल फॉर द काय असणार आहे, शूट साठी. या बेसिक्स तुम्ही स्टडी कुठे केलेत, प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट मध्ये. त्यामुळे वेगळं काय याच्यामध्ये मी सांगत नाहीये, हे तुम्हाला सगळं माहिती आहे. मी जस्ट त्याला फक्त काय करू, रिवाइज करून देतोय. सो फर्दर काय होणार आहे मला सांगा, ज्यावेळी तुम्ही ऑक्सिन अँड सायटोकॉनिनचं इथं या केसमध्ये काय ठेवणार आहे बाळांनो, की इक्वल क्वांटिटीमध्ये जर का काय केलं, कंपोजिशन जर ठेवलं, तर डेफिनेटली इथं ज्या सेल ग्रो होणार आहेत, त्या सेल ग्रो होणार आहेत त्या एकसारख्या सगळ्या बनतील का डिफरन्शिएट होतील जातील, एकसारख्याच बनणार आहेत ना, त्यांच्यामध्ये रूट आणि शूट एकसारखंच बनणार आहे. त्यामुळे इथं डिफरन्शिएशन होणार नाहीये. अनडिफरन्शिएटेड सेलचं स्ट्रक्चर बनणार आहे. अँड दॅट इज नथिंग बट कॅलस. दिले इन्सर्टिन स्टेटमेंट तुम्हाला कॅलस बद्दल, अनडिफरन्शिएटेड मास ऑफ सेल. राईट ना? सेल ऑफ मास जो बेसिकली सोमॅटिक सेलचं स्ट्रक्चर बनणार आहे, दिस इज नथिंग बट काय असणार आहे, कॅलस. एक लंप ऑफ मास बनतो रे बाळांनो. सिंपल साधं जर मेंटेनेशन करायचं म्हटलं तर काय असणार आहे, अशा इथं काय असणार आहे, सेल ग्रो होताना बघायला भेटणार आहेत खूप साऱ्या. अनलिमिटेड बेसिकली काय असणार आहे, सेल अशा ग्रो होताना बघायला भेटणार आहेत. राईट ना? सो बिकॉज ऑफ व्हॉट, हे कशामुळे झालं, हे झालं तुमच्या ऑक्सिजन सायटोकायनिनच्या इक्वल अमाऊंटच्या स्पेसिफिकली प्रोपोर्शनमुळे. सो नाव दिस स्ट्रक्चर वी कॉल्ड एज अ कॅलस. काय म्हणणार आहे ना, कॅलस मेंटेनेशन करतो, अनडिफरन्शिएटेड मास ऑफ सेल. हे डेफिनेशन माहिती असायला पाहिजे तुम्हाला. एक्सप्लांट, कॅलस, मायक्रोप्रोपॅगेशन, सोमाक्लोनल, सोमॅटिक हायब्रिडायझेशन, हे जे काही स्पेसिफिक वर्ड्स दिले ना त्या पॅराग्राफमध्ये, त्यांचे जर का डेफिनेशन माहिती असेल, मिनिंग माहिती असेल, तर सांगतो तुमचा एक क्वेश्चन पण स्किप नाही होणार आहे. गॅरंटेड तुम्हाला काय भेटणार मध्ये याचे सगळे मार्क्स भेटून जातील. बट या वर्डचं मिनिंग जर माहित नसेल तर इश्यू होऊ शकतो बाळांनो. राईट? हे कंडिशन समजून घ्या. तुम्हाला जर क्वेश्चन विचारला गेला, सो फॉर्मेशन ऑफ कॅलस, द रेशो ऑफ ऑक्सिजन सायटोकिन्स काय असायला पाहिजे, तर कसं असला पाहिजे, इक्वल असायला पाहिजे. क्लॅरिटी आली इथपर्यंत? हा पॉईंट तुमचा इथपर्यंत झालेला आहे. इथपर्यंत काय डाऊट नाही ना? क्लिअर झालं ना इथपर्यंत मेकॅनिझम कसं झालेलं आहे? आता पुढचे मेकॅनिझम काय असणार आहे बघा. मला सांगा, तुम्हाला पर्टिक्युलर एखाद्या प्लांटचे रूट अँड शूट ग्रो करायचे, कॅलस नाही ग्रो करायचं बाळांनो आपल्याला. काय करायचंय? रूट अँड शूट ग्रोथ करायचे. सो तुम्ही याच्यामध्ये काय केलं, की पहिल्यांदा ऑब्व्हियसली जे सेलचा फ्रॅगमेंट असतो खूप स्मॉल अमाऊंट मध्ये होता. तुम्ही इथं कल्चर केलं, लार्ज अमाऊंट मध्ये प्रोडक्शन घेतलेले. आता जस्ट फक्त मेकॅनिझम काय करायचं आहे, इथला छोटासा तुकडा उचलायचा आहे आणि दुसऱ्या एका टेस्ट मध्ये टाकून द्यायचा आहे. मी एक्झॅक्टली सेम कंडिशन मध्ये बाळांनो ही जी टेस्ट ट्यूब घेतली ना, अशा 1000 टेस्ट ट्यूब आपण घेणार आहे. कारण की इथे तुम्ही लॅब लेवलला फंक्शन परफॉर्म करताय. लॅब लेवलला बेसिकली जे करणार आहे ते ऑब्व्हियसली थोडं थोडं कल्चर घेऊन तुम्ही बेस्ट रिझल्ट बाहेर काढू शकता. जस्ट लाईक तुम्हाला आठवते का, आपण बेसिकली एखाद्या प्रोडक्टचं प्रोडक्शन घेण्यासाठी आपण लॅब लेवलला ऑप्टिमम कंडिशन सगळ्या परफॉर्म केल्या होत्या. आठवते तुम्हाला? राईट ना? देन त्यानंतर आपण काय केलं होतं, की ह्यूज अमाऊंटमध्ये बायो प्रोसेस परफॉर्म केली होती, की जिथे आपण फर्मेंटेशन प्रोसेस करून एका इंडस्ट्रीमध्ये 1000 लिटरमध्ये काय केलं होतं, की प्रोडक्शन घेतलं होतं. आता इथं ज्या माझ्या ज्या सगळ्या बेसिकली 1000 बेसिकली टेस्ट ट्यूब असणार आहेत ना, त्यांच्यामध्ये हार्डली आपण 10 ml फक्त काय करणार माहिती, कल्चर मीडिया यूज करणार आहे. राईट ना? सो लेस अमाऊंटमध्ये करणार आहे. बट याच्यामध्ये मला कल्चर जे काय होणार आहे त्या कल्चरमध्ये माझ्या 1000चे 1000 रिझल्ट ऑब्व्हियसलीच येतील, अशातला काय भाग नाही. राईट ना? काही रिझल्ट माझे फेल पण होऊन जातील, बट त्यातले काहीतरी रिझल्ट माझे एकदम परफेक्ट येताना बघायला भेटणार आहेत. मग ते परफेक्ट आलेल्या रिझल्ट्सला मला काय करायचं आहे, की पुढे कंटिन्युएशन करायचं आहे. म्हणून मी अशा खूप साऱ्या टेस्ट ट्यूब एकत्र परफॉर्म करणार आहे. म्हणून मी काय केलं, की स्पेसिफिकली अशी या बेसिकली काय केलं, टेस्ट ट्यूब घेतल्यात. या टेस्ट ट्यूबमध्ये इथं कल्चर मीडिया ऍज इट इज ठेवलेला आहे. राईट ना? त्याच्यामध्ये काही चेंजेस केले नाहीत. तुमचा व्हिटॅमिन असणार आहे, अमिनो ऍसिड असणार आहे, ग्रोथ फॅक्टर असणार आहेत, और इव्हन त्याच्यामध्ये काय असणार आहे तुमच्या येस सुक्रोजचा बेसिकली कंटेंट असणार आहे, सॉल्ट असणार, सगळ्या सगळ्या गोष्टी मी ऍज इट इज टाकून ठेवून टाकलेल्या. राईट ना? बट आता फक्त एक गोष्ट चेंज केलेली आहे, प्रोपोर्शन ऑफ ऑक्सिन अँड सायटोकायनिन. प्रपोर्शन फक्त मी हे चेंज केलेलं, कोणाचं? ऑक्सिन अँड सायटोकायनिनचं. जर प्रपोर्शन मी ऑक्सिन सायटोकायनिनचं जर केलं, तर मला सांगा या टेस्ट ट्यूबमध्ये आणि या टेस्ट ट्यूबमध्ये काय चेंजेस असणार आहेत का? सेमच असणार आहे ना.
मग याच्यामध्ये काय व्हेरिएशन, मला ऑर्गन कसा माझा डेव्हलप होणार, जो रूट आणि शूट असणार ते ऑर्गन कसे डेव्हलप होणार आहेत, तर यांचं प्रपोर्शन मला चेंज करावं लागणार आहे. सो प्रपोर्शन चेंज करण्यासाठी या ज्या बेसिकली 1000 टेस्ट ट्यूब घेतलेत ना, यांच्यामध्ये सिंपल साधं केलं, इथं तुम्ही साइन अंडरस्टँड करू शकता. सगळ्या इथं प्रपोर्शन कोणाचं जास्त आहे, सायटोकाइनचं ऑक्सिनचं. सायटोकाइनचं प्रपोर्शन जास्त येणार आहे, अरे सर नो. सायटोकाइनचं जर का प्रपोर्शन जास्त असेल तर सांगा पहिल्यांदा तर ग्रोथ कोणाची होणार आहे, शूटची होणार आहे. म्हणजे जसं जसं बेसिकली काय असणार, प्लांट ग्रो होणार आहे, हळूहळू बेसिकली शूटची तुम्हाला ग्रोथ येताना बघायला भेटणार आहे, अरे सर नो. इथं रूट ग्रो होणार आहे का, नाही होणार आहे. इथं फक्त काय असणार, तुमचं शूट प्रॉपर काय असणार आहे, असं ग्रो होताना बघायला भेटणार आहे. शूट असं काय असणार आहे, ग्रो होताना बघायला भेटणार आहे, राईट. आता हे जे प्लांट असणार आहे यांना आपण उचललं आणि नेक्स्ट बेसिकली काय केलं की 1000 टेस्ट ट्यूबवरती टाकून दिलं. नेक्स्ट काय केलं, 1000 टेस्ट ट्यूबवरती टाकून दिलं. बट आता मला सांगा, इथं पर्टिक्युलरली मी काय करतोय, प्रोपोर्शन पुन्हा चेंज केलं. या टेस्ट ट्यूब मध्ये मी प्रोपोर्शन ठेवलेलं कोणाचं जास्त, एस ऑक्सिनचं केलेलं आहे. पहिल्या टेस्ट ट्यूब मध्ये कोणाचं होतं, सायटोकाइनचं. दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये ऑक्सिनचं. पहिल्या टेस्ट ट्यूबच्या मध्येने मी कोणाची ग्रोथ केली, शूटची. सो या प्रोपोर्शन मुळे माझं इथं ग्रो कोणाची येताना बघायला भेटणार आहे, शूट बाळानं इथं काय झालं की ग्रो आपल्या झालेला आहे. देन त्यानंतर मी काय केलं, हे सगळे प्लांट्स उचलले, या 1000 बेसिकली टेस्ट मध्ये टाकून दिलं, तर प्रोपोर्शन ऑक्सिजनचं इथं वाढवलेलं आहे. त्यामुळे डेफिनेटली आता सांगा प्लांट मध्ये काय ग्रो होताना बघायला भेटणार आहे, रूट ग्रो होताना बघायला भेटणार आहे, राईट ना. हे प्लांट ऍज इट इज घेतलेलं आहे, पण वेगळं प्लांट घेतलेलं नाही मी, कॅलस पासून घेतलेलं नाहीये. कोणापासून घेतलंय, पहिल्या 1000 टेस्ट ट्यूब बेसिकली सॅम्पल मी घेतलेले. आता मला सांगा, म्हणजे नॅचरली यांच्याकडे शूट तर असं ग्रो झालेलं बघायला भेटणार आहे, राईट ना. सगळ्यांच्या मध्ये काय असणार, प्रॉपर असं चांगलं शूट ग्रो होताना बघायला भेटणार आहे. बट सायमल्टेनियसली यांच्यामध्ये आता काय ग्रो व्हायला लागणार आहे, इथं रूट पर्यंत थोडे असणार आहे, मग आणखीन जास्त होताना बघायला भेटणार आहेत. मग आणखीन बेसिकली काय असणार, रूट मॅक्झिमम ग्रो होताना बघायला भेटणार आहे, राईट ना. हळूहळू करत बेसिकली आपण असं कल्चर घेतलं. सो नाव वी गेट काय असणार आहे, प्रॉपर रूट अँड शूट ग्रो झालेले बेसिकली काय असणार प्लांट इथे आपण घेतलेले. सो मी याच्यामध्ये काय केलं की इथे रूटचं बेसिकली प्रोडक्शन घेतलेलं आहे, रूटचं बेसिकली ग्रोथ केलेलं आहे, राईट ना. ऑक्सिजन आणि सायटोकिनिनच्या मेकॅनिझमच्या मदतीनं रूट इथं माझे ग्रो झालेले आहेत. आता मला ज्या काही बेसिकली टेस्ट ट्यूब भेटले असणार आहेत, मी म्हणतो की 1000 पैकी ऍटलीस्ट 100 टेस्ट ट्यूब मध्ये अशा पद्धतीनं चांगलं कल्चर भेटलेलं काय असणार आहे, मला प्लांट भेटलेले असणार आहेत, राईट ना. आता मला इथं बेसिकली जे प्लांट होतं, डिझायरेबल होतं, ते सगळं आलेलं आहे. मग आता मला सांगा, हे जे प्लांट असणार आहे ते डेफिनेटली सगळ्याचे सगळे जे प्लांट असणार आहे, मी कुठं बेसिकली प्रोड्यूस केले, माझ्या लॅबमध्ये, अरे सर नो. लॅबच्या बेसिकली एक ऑप्टिमम कंडिशनमध्ये, कंट्रोल कंडिशनमध्ये मी प्रोडक्शन घेतलेलं आहे. बट मला सांगा, ह्यांना ऍक्च्युली मला कुठं टाकल्याचं आहे, फील्डमध्ये, राईट ना. फील्डमध्ये मला घ्यायचंय याचं प्रोडक्शन. तुमच्या बेसिकली कल्चर इथं काय करायचं सर, तिथं तर चांगल्या पद्धतीने भेटतंय, राईट ना. तुम्ही लॅबमध्ये सगळ्या गोष्टी, टेम्परेचर, पीएच, सॉइल, न्यूट्रिएंट्स, कल्चर मीडिया सगळं तुम्ही मेंटेन केलं आणि त्यामध्ये बेस्ट ऑफ द बेस्ट प्रोडक्शन तुम्हाला भेटत असेल. बट आउटसाइड द बेसिकली काय असणार लॅब, हे जे काय ऍटमॉस्फिअर बघायला भेटणार आहे त्याच्यामध्ये ऑप्टिमम कंडिशन ऑलवेज कॉन्स्टंट आहेत का रे, आहेत का. तुम्ही सकाळी बेसिकली बैठले तर थंडी वाजते आपल्याला, थोडं थोडं हळूहळू जसं 11-12 वाजता गरम व्हायला लागतंय, राईट ना. आणि तसं 4-6 या टाइम पिरियड मध्ये गेलं तर हळूहळू परत टेम्परेचर कमी होताना बघायला भेटणार आहे. म्हणजे ऍटमॉस्फेरिक कंडिशन अकॉर्डिंग टू काय असणार आहे, ह्या बेसिकली प्लांटच्या कडून जर काय म्हटलं तर स्टेबल नाही आहेत, ते कसे आहेत, व्हेरिएशन मध्ये येतात. मग त्या व्हेरिएशन मध्ये जर आले असतील तर मग या केसमध्ये मला सांगा, हे प्लांट फील्डमध्ये सर्वाय प्रॉपर होऊ शकतात का रे, नाही होणार आहे, राईट ना. अजिबात सर्वाय होणार नाहीत. मग मला काय करावं लागेल की या प्लांटला, हे जे प्लांट माझे पहिले बनले असणार आहेत त्यांना काही ना काहीतरी ट्रीटमेंट मला द्यावं लागेल, ट्रेनिंग द्यावं लागेल, हळूहळू बेसिकली यांची काही ग्रोथ करून घ्यावं लागेल. सो मी काय केलं की या प्रोसेसमध्ये पर्टिक्युलरली हे जे प्लांट असणार आहेत, काही प्लांट्सला बेसिकली आपण काय केलं माहिती आहे का, की सुरुवातीचे जे काही 100 प्लांट्स मला भेटलेले आहेत, त्या 100 प्लांट्सना ग्रो करण्यासाठी मी टेम्परेचर एस्टिमेशन काय केलं माहिती आहे का, पहिल्यांदा 25चं ठेवून घेतलं. 25 मध्ये मी काय केलं, ग्रो करायला चालू केलं. तर 25 मध्ये काय केलं की हे चांगले ग्रो होतात, कारण की आपण ऑप्टिमम टेम्परेचर 25च घेतोय. चला आता मी टेम्परेचर परत काय केलं माहिती आहे का, 25चं 30 केलं. तर या 30 टेम्परेचर मध्ये काय झालं की माझे जे बेसिकली 100 प्लांट होते त्यातले काय झाले, 10 प्लांट्स मेले. 10 प्लांट्स म्हणजे काय झाले, मेले. मग मला सांगा याच्यामध्ये रिझल्ट मला इथेच भेटला, कुठे, माझ्या बेसिकली ज्या लॅब मध्ये ऍटमॉस्फिअरिक कंडिशन मी क्रिएट केलं त्याच्यामध्येच मला रिझल्ट भेटलेला आहे, राईट ना. आता इमेजिन करा, हे जर का 100चे 100 प्लांट मी डायरेक्टली फील्डमध्ये जर टाकले असते तर 100चे 100 प्लांट माझे डेड झाले असते, माझा सगळा एक्सपेरिमेंट पाण्यात गेला असता, राईट ना. बट मी काय केलं, लॅब लेवलला त्याचं टेम्परेचर वाढवलं, त्यामुळे ऑप्टिमम कंडिशन माझ्या काय झाले ते रेग्युलेट राहिलेत. देन त्यानंतर काय केलं, याचं मी अजून 35 टेम्परेचर समजा मी इम्प्रूव्ह केलं. तर मला सांगा, हळूहळू या सगळ्या प्लांट्सना मी ट्रेनिंग देत चाललोय हाय टेम्परेचर मध्ये सर्व्हाइव्ह होण्याचं, अरे सर नो. याला ट्रेनिंग देत चाललोय ना. दिस इज प्रोसेस वी कॉल्ड काय असणार आहे, हार्डनिंग. अंडरस्टँड होतंय. प्लांटला फील्डमध्ये टाकण्याच्या अगोदर त्यांना ट्रेन करणं, एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये सर्व्हाइव्ह होणं, दिस इज नथिंग बट काय असणार आहे, हार्डनिंग, राईट ना.
और लिमिटेशन जे असणार आहे ना, लिमिटेशन त्यांची काय असणार आहे, हळूहळू हळूहळू बेसिकली इम्प्रूव्ह करणं. दिस इज द प्रोसेस, राईट ना. हे मेकॅनिझम इथे दिलेत. आता मला सांगा, असे जर प्लांट मी उचलले आणि स्पेसिफिकली काय केलं माहिती का, फील्डमध्ये टाकून दिलं, तर डेफिनेटली सगळे प्लांट माझे चांगले ग्रो होताना बघायला भेटणार आहेत. क्लॅरिटी ते म्हणजे मला टिश्यू कल्चर करून अल्टिमेटली डिझायरेबल प्रॉडक्टचं प्रोडक्शन आता मी ह्यूज अमाऊंटमध्ये काढू शकतो. राईट. आता या सगळ्या प्रोसेसमध्ये काय काय घडले ते सांगून देतो. मला सांगा, अर्लियर स्टेजमध्ये ज्यावेळी तुम्ही मेकॅनिझम इथे परफॉर्म करत होता, तुम्ही या स्टेटमध्ये मला सांगा की पर्टिक्युलरली एखाद्या स्पेसिफिकली सोमॅटिक सेल पासून पहिल्यांदा रूट फॉर्म केला, पहिल्यांदा शूट फॉर्म केला, रूट फॉर्म केला. म्हणजे इथं एक प्रोसेस तुम्ही परफॉर्म केली, ज्याच्यामध्ये काय असणार आहे, ऑर्गॅनोजेनेसिस. अरे सॉरी, नो. इथं जे बेसिकली तुमची प्रोसेस असणार आहे, इथं ऑर्गनचा बेसिकली फॉर्मेशन केली नथिंग बट ही प्रोसेस आपण काय असणार आहे, ऑर्गॅनोजेनेसिस बाय द हेल्प ऑफ काय असणार तुमचे ऑक्सिजन अँड सायटोकिन्सिसच्या प्रोसेस मदतीनं. सेकंड थिंग, इथे जे काय प्लांट मला सगळे भेटले, मला सांगा सगळे प्लांट तर कोणत्या पीस पासून बनले होते, जर्मिनल सोमॅटिक सेलच्या. सोमॅटिक सेलच्या म्हणजे इथं जे काही सगळे माझे प्लांट बनलेत, त्या सगळ्या प्लांटमध्ये त्या पहिल्या एक्स प्लांटचे जीन ऍज इट इज या सगळ्या प्लांटमध्ये असणार आहेत. अरे सर नो, ऍज इट इज असणार आहेत ना. कारण की माझं एक कल्चर मी जे स्पेसिफिक सुरुवातीला घेतलं होतं तेच मी कंटिन्युएशन मध्ये घेतलेलं आहे. बरं, याच्यामध्ये काय क्रॉसिंग आपण केलं का? क्रॉसिंग जर केलं नसेल तर मला सगळ्या निगेटिव्ह और काय असणार रेसिस्टिव्ह ट्रेट ह्या प्लांटमध्ये बघायला भेटणार आहेत का? म्हणजे ऍज इट इज जे तुम्हाला गुड बेसिकली कॅरेक्टर होते ते सगळेचे सगळे इथे बघायला भेटलेत. आणि सगळ्यांचं जेनेटिक मटेरियल जे असणार आहे ते सेम असणार आहे का डिफरंट असणार आहे? सेम असणार आहे. इज नथिंग बट सोमॅटिक क्लोन झाला माझा. सगळे काय झाले, सोमॅटिक क्लोन बनताना बघायला भेटणार आहे. नाव दिस प्लांट वी विल येस ना, ते प्लांट आपल्याला खूप जास्त ह्यूज अमाऊंटमध्ये प्रोडक्शन देण्यासाठी तयार असताना बघायला भेटणार आहेत. दिस इज नथिंग बट काय असणार आहे, ऑर्गॅनोजेनेसिस प्रोसेस कोणामध्ये, टिश्यू कल्चरमध्ये केली. बट मला याच्यामध्ये काय करावं लागतंय की पहिल्यांदा बेसिकली 1000 टेस्ट ट्यूब घेतल्यात, त्याच्यामध्ये मी रूट बेसिकली फॉर्म केलं, नंतर शूट फॉर्म केलं, मग हार्डनिंग केलं आणि देन त्यानंतर काय केलं की फील्डमध्ये या प्लांटला मी ग्रो करायला गेलो. सो इथं कुठं ना कुठे टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे माझी. सो इट्स बेटर टू काय करा माहितीये का, की जसं आपण बघा पहिले रिकॉम्बिनंट अँड बेसिकली एक ट्रान्सफॉर्मर हे चेकआउट करण्यासाठी आपण काय केलं की 2 प्लेट यूज करत होतो, राईट ना. 2 प्लेट अँटीबायोटिक रेजिस्टन्स जीन आपण दोन म्हणजे ते परफॉर्म करत होतो. देन त्यानंतर त्याला ओव्हरकम करण्यासाठी आपण काय केलं, लॅक झेड जीनचा बेसिकली यूज केला. प्लेट किती यूज केली, सिंगल प्लेट यूज केली. सिमिलर केसमध्ये काय केलं बघा माहिती का, नेक्स्ट प्रोसिजरमध्ये आपण ही प्रोसिजर परफॉर्म करणार आहे. जिकडे टाइम कन्झ्युमिंग होता, मनी वेस्ट होणार होता, त्याला आपण एकाच प्लेटवरती कसं परफॉर्म केलं होतं ना, सिमिलर केसमध्ये इथे पण आपण तेच करायचं. सिंपल साधी प्रोसिजर असणार, बाकी बाकी वेगळं काय नसणार आहे. बघा याच्यामध्ये मी काय केलेलं आहे. आता सिंपल साध्या फॉर्म मध्ये ऍज इट इज मी एक्सप्लान घेतला, क्लॅरिटी ते एक्सप्लान घेतला, त्याला स्टेरिलाइज केला, स्टेरिलाइज करून मी त्याला कल्चर मीडियावरती टाकला, कल्चर मीडियामध्ये ऍज इट इज सगळ्या गोष्टी मी मेंटेन करून ठेवल्या. ऑक्सिजन सायटोकाइनचं काय केलं, मी प्रोपोर्शन पण मेंटेन करून ठेवलं. इथं मला काय भेटला, कॅलेस भेटला. काय भेटला, कॅलेस. बट आता आपण काय करणार आहे माहिती टेस्ट ट्यूब चेंज करणार आहे आणि टेस्ट ट्यूबच्या कल्चरचं थोडंसं एक केमिकल चेंज करणार आहे फक्त. तुम्ही बघताय बाळांनो, ऑक्सिजन सायटोकाइनचं जर कॉन्सन्ट्रेशन सेम ठेवलं तर कॅलस बनतोय. ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त ठेवलं तर तुमचं काय असणार त्याच्यामध्ये, रूट बनतंय. सायटोकाइनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त ठेवलं तर शूट बनतंय, राईट ना. सगळा खेळ कोणाचा आहे, केमिकलचा आहे इथं. त्यामुळे केमिकल कोणते यूज करते ते माहित असायला पाहिजे. आता मी याच्यामध्ये एक सिंपल साधा मेकॅनिझम चेंज काय केला माहितीये का, की पर्टिक्युलरली हे जे काही स्पेसिफिकली कल्चर मीडिया होता, तो कल्चर मीडिया मी ऍज इट इज ठेवलेला आहे. हा जो कल्चर मीडिया आहे तो ऍज इट इज ठेवला. फक्त याच्यामध्ये काय केलं बाळांनो माहितीये का, की स्पेसिफिकली अमोनियम नायट्रेटचं काय केलं माहितीये का, सोल्युशन टाकून दिलं. एक फक्त केमिकल चेंज केलंय, कोणता, अमोनियम नायट्रेट. मला सांगा, कॅलसचा हा तुकडा बेसिकली इथं आलेला आहे, राईट. त्याच्यामध्ये सोल्युशन काय टाकलं मी, अमोनियम नायट्रेटचं टाकून दिलेत. या अमोनियम नायट्रेटमुळे काय झालं बाळांनो माहितीये का, की स्पेसिफिकली ऑक्सिजन साठी करून आता युज नाही करते बाळांनो आपण. काय युज करतोय, अमोनियम नायट्रेट. या अमोनियम नायट्रेटच्या ऍक्शनमुळे लिटरली हा जो स्पेसिफिकली सोमॅटिक सेल होती तिने काय फॉर्म केला माहितीये का, एम्ब्रिओ. काय फॉर्म केला, एम्ब्रिओ. म्हणजे याच्यामध्ये इमेजिन करा, आता तुमचा काय बनायला लागलाय, एम्ब्रिओ बनायला लागलेला आहे. बिकॉज ऑफ व्हॉट, ऍक्शन ऑफ काय असणार आहे, अमोनियम नायट्रेट. आता मला सांगा, इथं जर का या फॉर्म मध्ये असं जर का एकदम प्रॉपर असं जर का एम्ब्रिओ जर बनायला लागला तर तुम्ही इथं अंडरस्टँड करून घेऊ शकतो काय होणार आहे बघा. हा जो काय एम्ब्रिओ इथं बेसिकली आता फॉर्म व्हायला लागलेला आहे, राईट ना. ह्या एम्ब्रिओ मध्ये नॅचरली काय असतात, की हार्मोन प्रोडक्शन होणार आहेत आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीच्याच टाइम पिरियड मध्ये दोन बेसिकली काय असणार आहे, ग्रोथ होताना दोन गोष्टींची ग्रोथ होताना बघायला भेटणार आहे. एक रॅडिकल आणि काय असणार आहे, प्लिम्युल्स, राईट ना. रॅडिकल्स आणि काय असणार आहे, प्लिम्युल्स. मला सांगा रॅडिकल काय फॉर्म करते रे, आणि प्लिम्युल. मग मला सांगा, इथं रॅडिकल आणि प्रिम्यूल जर फॉर्म झाले तर या कल्चर मीडियामध्ये मला ऑक्सिजन सायटोकाइनिन एक्सटर्नल ऍड करायची काही गरज आहे का आता, गरज आहे का? हे मला असं काय वरचा खेळ करायची गरज आहे का, नाहीये. तर नॅचरली प्लांट आता काय करणार आहे माहितीये का, नॅचरल प्रोसेसमध्ये त्यांच्यामध्ये शूट पण फॉर्म करणार आहे आणि खाली काय असणार, रूट पण फॉर्म करताना बघायला भेटणार आहे.
मग इथं ऍक्च्युअल मध्ये मला सांगा की आपण काय केलं होतं, की इथं स्पेसिफिकली त्या सोमॅटिक सेल पासून एम्ब्रिओचं फॉर्मेशन केलं. दिस प्रोसेस काय असणार आहे, कॉल्ड एज एम्ब्रिओजेनेसिस. बट मला सांगा, हे एम्ब्रिओजेनेसिस फॉर्म मध्ये मी गॅमेटचं फ्युजन केलं का बाय द डायरेक्टली सोमॅटिक सेल पासूनच म्हणजे एम्ब्रिओचं फॉर्मेशन केलेलं आहे सोमॅटिक सेल पासून. दॅट प्रोसेस वी कॉल्ड एज सोमॅटिक एम्ब्रिओजेनेसिस. त्याला आपण काय म्हणणार आहे, सोमॅटिक एम्ब्रिओजेनेसिस. आता इथं एम्ब्रिओ डेव्हलप झाला. एम्ब्रिओ डेव्हलप होऊन काय झालं, की तुमचं शूट बनलं, रूट बनलं, आणि अल्टिमेटली तुम्हाला इथं प्रॉपर असं काय असणार आहे बघा. हा काय असणार आहे माझा, येस, शूट बनताना बघायला भेटणार आहे. इकडे काय बनलं तुमचा, रूट बनताना बघायला भेटणार आहे. हे रूट आणि शूट बनलेलं प्लांट मला अल्टिमेटली काय म्हणायचं, आपण कुठे बनवलंय, लॅबमध्ये बनवलेलं आहे, राईट ना. लॅबमध्ये बनवलेत, ह्याला ऑप्टिमम कंडिशन मध्ये मी ग्रो केलेलं आहे. बट या ऑप्टिमम कंडिशन मध्ये ग्रो झालेलं प्लांट 100% सक्सेसफुल असेल असंच काय नाही ऍटमॉस्फेरिक कंडिशन मध्ये. म्हणून मी पुन्हा काय करणार आहे, या थाउजंडच्या बेसिकली माझ्या टेस्ट बुथ आहेत त्या सगळ्यांचं पुन्हा काय केलं, हार्डनिंग केलं. त्यांना पुन्हा ऍज इट इज टेम्परेचर बेसिकली व्हेरिएशन दिलं. पुन्हा ट्रेन केलं. ट्रेन केल्यानंतर माझे सम ऑफ द काय असणार आहे, 1000 पैकी म्हणतो आपण 100 बेसिकली प्लांट मला ऍज इट इज भेटलेत, की ज्यांच्यामध्ये चांगली ग्रोथ आहे त्यांना बघायला भेटत होते. त्या 100 प्लांटला मी परत काय केलं, फील्डमध्ये टाकून दिलं. आता फील्डमध्ये टाकल्यानंतर ना ऍज इट इज पुन्हा त्यांचं काय झाली, ग्रोथ चांगली भेटली. म्हणजे पुन्हा एकदा माझं सोमा क्लोनिंग झालं इथं, राईट ना. सोमा क्लोनिंग होताना बघायला भेटणार आहे. बट मला सांगा, इतकं जे हजार प्लांट्स मध्ये आपण कल्चर मीडियावरती जे एक्सपेरिमेंट करतोय, कुठे ना कुठेतरी डेफिनेटली या त्यांच्या त्यांच्या जीन मध्येच काय येणार आहे, व्हेरिएशन येताना बघायला भेटणार आहे. जस्ट लाईक ट्रान्सपोझोम्स. ट्रान्सपोझोन्स, जम्पिंग जीन, अरे राईट ना. मोबाईल जीन मेनली मेन्शन करतोय. मला सांगा, मोबाईल जीन होत असताना एखादा प्लांट जर का बेसिकली आता ऑब्विसली आपण बघतो मक्याच्या जो असणार आहे. मी तुम्हाला बेसिकली याच्यामध्ये मेसचं एक्झाम्पल दिलेलं. आता मेसच्या मध्ये स्पेशली काय झालेलं, की यांचं बेसिकली मेलचे फिमेल गॅमेट मेल गॅमेट फ्यूज झाले. याचं बेसिकली प्लांट फॉर्म व्हायला लागलेत. बट तो एम्ब्रिओ बनल्यानंतर ना काय झालं, की त्यांचे जीन्स बेसिकली ट्विस्टेड झालेले आहेत. जीनने काय केलं, की जम्पिंग केलेत. आणि जीनच्या जम्पिंगमुळे काय झालं, सगळ्या सीट तर ऑलमोस्ट काय झालं, की तुमच्या येलो कलरच्या आल्यात. पण त्याच्यामध्ये काही जीन कशा बनल्या तुमच्या, येस, जम्पिंग चेंज झाल्यामुळं तिथलं व्हेरिएशन आलं. मग ते व्हेरिएशन मला सांगा, सोमॅटिक सेलमुळे आलं का जर्मिनल सेलमुळे आलं रे? सोमॅटिक सेलमुळे आलेले आहेत, राईट ना. आणि पहिली गोष्ट म्हणजे आपण सेल कोणती युज केली, सोमॅटिक सेलच युज करत होतो. तर अशामध्ये काही प्लांट तुम्हाला असे बेसिकली वेगळ्या कलरचे बघायला भेटू शकतात. तर हे जे वेगळ्या कलरचे प्लांट बघायला भेटणार आहे, बिकॉज ऑफ व्हॉट, दॅट सोमा क्लोनर व्हेरिएशन मुळे, ना की स्पेसिफिकली इथं क्रॉसिंग ओव्हर मुळे, राईट ना. क्रॉसिंग ओव्हर मध्ये मिओसिस होताना बघायला भेटणार आहे. आणि मिओसिस मुळे काय असणार आहे, की तुम्हाला व्हेरिएशन येताना बघायला भेटणार आहे. बट इथं टोटली जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं, हे जे काय ऑर्गॅनिजेनेसिस करतोय, मी कॅलस फॉर्म करतोय, रूट शूट बेसिकली हे सगळे सगळे म्हणजे प्लांट मी फॉर्म करतोय. हे सगळं फॉर्म होण्यासाठी मला सांगा, मी डिव्हिजन कोणते करतोय, मायटोसिस और मिओसिस. अरे मायटोसिस और मिओसिस, मायटोसिस सगळं चाललंय ना, कारण की सेल कोणते माझे, सोमॅटिक सेल आहे. सो एकदा तर नीट मध्ये क्वेश्चन असा पण बेसिकली काय होतं, मी तुम्हाला सांगतो, हे कधी क्वेश्चनचे आता 4 वर्षाचे नाहीत. पूर्वी बेसिकली ज्यावेळी तुमचा स्ट्रॅटेजीज इन एनहान्समेंट ऑफ फूड प्रोडक्शन हा जो चॅप्टर होता, त्याच्यामध्ये जे प्लांट टिश्यूचा टॉपिक होता, त्यावरती क्वेश्चन निघत होते. कोणते, की बेसिकली कॅलस इज फॉर्म बाय द डॅश डॅश डिव्हिजन. आन्सर काय असणार आहे, सोमॅटिक डिव्हिजन. और बेसिकली काय असणार त्याच्यामध्ये, मायटोसिस बेसिकली आपण घेऊ शकतो. कारण कॅलस बनलाय कशापासून, सोमॅटिक सेल पासून. आणि सोमॅटिक सेल मध्ये काय होतं, मायटोसिस. सो हा इव्हन त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, कॅलस इज फॉर्म काय असणार आहे, मायटोसिस असं मेनली मेन्शन करू शकता. मायटोसिस मायटोटिक डिव्हिजन पासून बेसिकली म्हणताना बघायला भेटणार आहे. इथं मिओसिसचा काही घेणं देणं नाही. टिश्यू कल्चरमध्ये मिओसिसचं काही एक घेणं देणं नाहीये. या अशा प्रोसेसेस मेनली मेन्शन करून दिलेल्या आहेत. समोरचं टॉपिक बनवणं काय आहे याच्यामध्ये, ओव्हरऑल हा टॉपिक मी तुम्हाला काय केला, की या पद्धतीनं ऍज मच एज पॉसिबल सिम्पल वर्ड्स मध्ये काय केलं, की इथं इंट्रोड्यूस करून दिलेलं आहे. आता फक्त इथल्या केमिकलचं जर का तुम्हाला रोल समजला असेल, तर कन्सेप्ट समजायला जास्त वेळ काय लागणार नाहीये. क्लिअर झाले. डिफरंट डिफरंट टाईपचे बेसिकली काय असणार क्वेश्चन बनताना बघायला भेटणार आहे. बरं, एक्सप्लांटचे डेफिनेशन समजले. इट्स अँड पीस ऑफ काय असणार आहे, एनी पार्ट ऑफ द प्लांट. सेकंड थिंग, कॅलस समजलं. अनडिफरेन्शिएट स्ट्रक्चर ऑफ काय असणार आहे, स्ट्रक्चर ऑफ सोमॅटिक सेल. क्लिअर आहे. और देन त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट एक पॉईंट, मला सांगा, इथं तुम्ही पूर्ण प्लांट यूज केला का प्लांटचा एक छोटासा तुकडा यूज केला तरी, छोटासा तुकडा घेतलेला, एक पीस ऑफ प्लांट घेतलेला, म्हणजे इथं नथिंग बट एका छोट्याशा तुकड्यापासून रूट शूट आणि कम्प्लीट एक प्लांटचं प्रोडक्शन करताय. काय असणार आहे, प्रोडक्शन करताय. इज नथिंग बट अल्टिमेटली इट्स अन मायक्रो प्रोपॅगेशन. अरे सर नो, मायक्रो प्रोपेगेशन होतं. प्रोपेगेशन म्हणजे काय असणार, डेव्हलपमेंट करायचं. बट कोणत्या पार्टपासून, छोट्याशा तुकड्यापासून. दिस इज नथिंग बट काय असणार आहे, मायक्रो प्रोपॅगेशन. हे मायक्रो प्रोपॅगेशन तुम्ही बेसिकली काय करता, की ऑर्गॅनोजेनेसिस मध्ये पण तुम्ही इथं करताना बघायला भेटणार आहे. आणि त्याच छोट्याशा तुकड्यापासून काय असणार आहे, की तुमचं इथं पर्टिक्युलरली सोमॅटिक सेल पासून एम्ब्रिओचं पण फॉर्मेशन करताना बघायला भेटणार आहे. सो बोथ प्रोसेस मध्ये काय असणार आहे, मायक्रो प्रोपॅगेशन आपण करतोय, बट छोट्या छोट्या तुकड्यापासून करताना बघायला भेटणार आहे. इकडं आपण ऑर्गॅनोजेनेसिस केलं, इथं ऑर्गॅनोजेनेसिसचं काही घेणं देणं नाही, डायरेक्ट एम्ब्रिओ पासून सगळे ऑर्गन बनताना बघायला भेटणार आहे.
राईट. ही प्रोसिजर इथं मेनली मेन्शन करून दिलेली आहे. एक छोटासा बेसिकली अजून एक टॉपिक आहे, क्लिअर करून देतो. बघा, आता मला सांगा, मी इथं काय केलं की पीस घेतला, त्या पीस मध्ये 100 सेल असतील असं आपण म्हणूया, राईट ना. बट मला सांगा, इथं एक सेल जरी घेतली आणि त्या एका सेलचं जरी आपण काय केलं माहितीये का, की पर्टिक्युलर टिश्यू कल्चरसाठी युज करायला गेलो, तर एक प्लांट बनू शकतं. दॅट प्रोसेस वी कॉल इज अ टोटीपोटन्सी. काय असणार आहे? टोटीपोटन्सी, राईट ना. इथं मेनली मेन्शन करतो, टोटीपोटन्सी. काय असणार आहे? फॉर्मेशन ऑफ काय असणार आहे? प्लांट. फॉर्मेशन ऑफ प्लांट फ्रॉम सिंगल सेल. सिंगल सेल तुम्ही घ्या, एक टिश्यूच्या छोट्याशा तुकड्यापासून तुम्ही काय करताय माहितीये का, होल प्लांट फॉर्म करताय. दिस प्रोसेस वी कॉल्ड एज अ टोटीपोटन्सी. ओके. हे प्रॉपर्टीज याच्यामध्ये दिलेले आहेत. आता सोमॅटिक हायब्रिडायझेशन दिलेलं आहे, एक लास्ट वर्ड तुम्हाला त्याच्यामध्ये पॅराग्राफ मध्ये, राईट ना. नेक्स्ट बेसिकली याच्यामध्ये सोमॅटिक हायब्रिडायझेशन काय असणार आहे? बेस्ट एक्झाम्पल पोटॅटो आणि काय असणार आहे? टोमॅटो. आता इकडे जर का मी पोटॅटो घेतला, टोमॅटो घेतला, या दोघांना जर का फ्यूज केलं बाय द केमिकलच्या मध्ये, त्यांना स्टेरिलाइज केलं, ग्रो करण्यासाठी त्यांना कल्चर मीडिया प्रोव्हाइड केला, आणि कल्चर मीडिया प्रोव्हाइड केल्यानंतर तुम्हाला काय बघायला भेटणार आहे? वरती सगळे तुमचे आले टोमॅटो, खाली सगळे तुमचे पोटॅटो. एका प्लांट मध्ये दोन्ही बेसिकली काय असणार? प्रोडक्शन येताना बघायला भेटणार आहेत. दिस इज नथिंग बट काय असणार आहे? सोमॅटिक हायब्रिडायझेशन. कारण की इथं दोन प्लांटच्या सोमॅटिक सेल्सला मी युज केलेले, राईट ना. म्हणून याला काय म्हणते? सोमॅटिक हायब्रिडायझेशन. सोमॅटिक, सोमा, त्यासाठी ही कन्सेप्ट पहिल्यांदा क्लिअर व्हायला पाहिजे. मग सोमॅटिक हायब्रिडायझेशन जस्ट तुम्हाला बेसिकली काय असणार आहे? एका स्टेटमेंट मध्ये पण आयडेंटिफाय होऊन जाताना बघायला भेटणार आहे. क्लिअर आहे बाळांनो? दिस इज द अल्टिमेट कंटेंट ऑफ काय असणार आहे? प्लांट टिश्यू कल्चर फ्रॉम स्ट्रॅटेजीज ऑफ काय असणार आहे? फूड प्रोडक्शन. जो की इथं आपण बेसिकली कंटिन्यू करून घेतो. क्लिअर आहे? समस्या याच्यामध्ये? येस. सो एक 2-3 मिनिटं आपण फटाफट याच्यावरती काय नाही, फास्ट एक रिडिंग घेऊया. बघा याच्यामध्ये कोणता वर्ड जर समजला नसेल तर त्याच्यामध्ये मला सांगा. टॅबमध्ये कोणतरी ओपन करा बघू. म्हणजे सगळ्यात जण काय करा माहिती, एनसीडी बघत नाही. मला टॅबमध्ये बायोटेक्नॉलॉजी आणि ऍप्लिकेशनची बेसिकली ओपन करून द्या. तर 1 मिनिट हा. माझ्या मोबाईलमध्ये फटाफट होऊन. भेटले का? ठीक. दे इकडं. ओके. बघा, फटाफट फटाफट फास्ट मी रिडिंग करणार आहे. कोणाला काय समजलं नाही तर विचारा फटाफट त्याच्यामध्ये हा. हम्म. ऍप्लिकेशन तू कोणता घेतलीस? ऍप्लिकेशन वालाच आहे ना? प्लाझमिड अरे बाळा, तो ओपन केलास याला म्हणजे प्रोसेसवाला केलेलास. हा. तुमच्यामध्ये असू द्या, ते समोर समोर राहू द्यात म्हणून मी ते घेतोय. हा. दे इकडे. निघाले का? बघा. ठीक आहे. बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे. ग्रीन रिव्होल्यूशन सक्सेड इन अ टेस्ट ट्रिपलिंग इन द फूड सप्लाय, बट एट इट वॉज नॉट इनफ फीड टू ग्रोईंग ह्युमन पॉप्युलेशन. राईट ना. पॉप्युलेशन वाढत चाललेलं आहे, बट तेवढ्या अमाऊंट मध्ये बेसिकली फूड वाढत होतं का? नाही. तर त्या केसला म्हणजे ग्रीन रिव्होल्यूशन झाल्यानंतर ना पण मेनली मेन्शन करून देतात. सो त्याच्यासाठी आपण काय केलं की टिश्यू कल्चरचा मेकॅनिझम घेतलेला आहे. इन्क्रीज yield इव्हन पार्शली ड्यू टू द कॅसनर यूज ऑफ इम्प्रूव्ड crop varieties, but mainly due to the use of better management practices and use of as agrochemical fertilizers and pesticides. However, for the farmer in the Kasna developing world, agrochemicals are often too expensive. राईट ना. जे काय बेसिकली तुम्ही आता केमिकल फर्टिलायझर्स, केमिकल काय असणार तुम्ही याच्यामध्ये पेस्टिसाइड यूज करत असाल तर डेफिनेटली त्याच्यामध्ये काय असणार आहे, खूप पैसा वगैरे द्यावा लागतो. आणि इंडियाच्या कल्चरमध्ये जर घ्यायचं म्हटलं तर ऍग्रिकल्चर फील्डमध्ये जे आपले शेतकरी असणार, फार्मर असणार, ते काय एवढे रिच फॉर्म मध्ये त्यावेळी नव्हते की ज्यांना एवढं म्हणजे एक्सपेन्सिव्ह और एक्झॉटिक बेसिकली ब्रीड्स घेण्यासाठी ते एकदम पैशावाले असणार, तर ना. म्हणून त्याच्यामध्ये काय ना काहीतरी चेंजेस करणं गरजेचं होतं. However, for the farmers in the developing world, agrochemical are often to काय असणार expensive, and further increasing the yield with existing varieties is not possible using काय असणार conventional breeding. कन्व्हेन्शनल म्हणजे काय असणार? पारंपरिक पद्धतीनं. राईट ना. पारंपरिक पद्धतीने ट्रॅडिशनल वेने काय करणं की ब्रीडिंग करणं, हे इतकं बेसिकली फॉर प्रोडक्शन ऑफ बेसिकली प्लांट्स घेणं इतकं इझी नव्हतं. बट देन त्यानंतर काय केलं बघा. A traditional breeding technique failed to keep काय असणारे pests with काय असणार demand and to provide काय असणार sufficient fast and efficiency system for the काय असणार crop improvement. म्हणजे इथे काय सांगितले, पेस्टचं इथं बळ येणार का नाही? स्पीड. समजते. जसे जसे बेसिकली पॉप्युलेशन वाढत चालले त्यानुसार ग्रेनचं प्रोडक्शन वाढत नव्हतं. राईट ना. कशाने? की तुमच्या ट्रॅडिशनल बेसिकली ब्रिडिंगनं, कन्व्हेन्शनल ब्रिडिंगनं. म्हणून आपल्याला काय करायचं याच्यामध्ये, येस, हायब्रिडायझेशन करणं, बायोटेक्नॉलॉजीचा यूज करणं गरजेचं होतं. हे मेनली मेन्शन केलंय. अनदर टेक्नॉलॉजी कॉल्ड एज अ टिश्यू कल्चर गॉट डेव्हलपमेंट
What does tissue culture means? It was learned by the scientists during काय असणार 1950 that whole plant could be काय असणार आहे regenerated from काय असणार आहे explant. बघा ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट वर्ड आता चालू झालेले आहेत. टिश्यू कल्चरचा बेसिकली टॉप पॉइंट चालू झालाय 1950 मध्ये. याच्यामध्ये सेकंड कंडिशन दिले बघा एक्सप्लांट. एक्सप्लांट म्हणजे काय असणार आहे बेसिक छोटासा तुकडा असणार आहे. एनी पार्ट ऑफ द प्लांट टेकन आउट अँड ग्रो इन काय असणार टेस्ट ट्यूब. राईट ना? ही कंडिशन त्याच्यामध्ये मेनली मेन्शन करून दिलेली आहेत. नेक्स्ट कंडिशन काय दिलंय बघा की याच्यामध्ये होल प्लांट रिजनरेट करायचे तर या प्रोसेसला आपण काय म्हणणार आहे टोटिपोटन्सी. क्लिअर होते एक प्लांट कम्प्लीट काय आहे ग्रो करायचं आहे. फर्दर मेन्शन काय केलंय बघा येस अंडर दिस स्टराईल कंडिशन इन द काय असणार आहे स्पेशल न्यूट्रिएंट मीडिया. स्टराईल कंडिशन कसं करायचं समजलं. कल्चर मीडिया कोणतं असणार आहे समजलं. राईट नाही दोन्ही कंडिशन मी ते तुम्हाला इंट्रोड्यूस करून दिलेल्या आहेत. ओके नाव द नेक्स्ट कंडिशन बघा काय दिलेत. दिस कॅपॅसिटी टू जनरेट काय असणार होल प्लांट फ्रॉम द एनी सेल और एक्सप्लांट इज कॉल्ड एज टोटिपोटन्सी. यू विल लर्न हाऊ द काय असणार अकम्प्लिश दिस इन काय असणार हायर क्लासेस. म्हणजे ऍग्रिकल्चर फील्डमध्ये जर तुम्ही एंट्री मारली तर तुम्हाला डिटेलमध्ये करायला भेटणार आहे. पण इथे आपण जस्ट प्रिन्सिपल समजून घेऊया. नाव द नेक्स्ट वन काय असणार बघा इट इज इम्पॉर्टंट टू स्ट्रेस हिअर दॅट द न्यूट्रिएंट मीडियम मस्ट प्रोव्हाइड अ कार्बन सोर्स. कोण असणार आहे सुक्रोज. आयडेंटिफाय होते काय असणार कार्बन सोर्स एज अ सुक्रोज अँड ऑल्सो इनऑर्गॅनिक सॉल्ट्स विटामिन्स अमायनो ऍसिड अँड ग्रोथ रेग्युलेटर्स लाईक ऑक्सिजन सायटोकिन जे की तुम्हाला सगळे इथे मेनली मेन्शन करून दिले त्यांचं